तुमची इच्छा आमची इच्छा तुमची इच्छा ठरवायचं इथं नाही बसलं तुमची इच्छा तुम्ही काय करायचं काय सांगू तुम्हाला म्हणजे पण तुम्हाला साहेबांना सांगितलं आम्हाला बाहेर सगळे आपण कायदा असं जाणणारे माणसं आहेत कायदा जॉईंट डायरेक्टर सर स्वतः सांगतील आपल्याला तुमच्याशी संवाद आपल्याशी तुमचे जे इथे पुण्यातले आहेत किंवा बाहेरून येणारी मंडळी आहेत वारंवार आपण चर्चा करत असतो. दुर्दैवानं हे मॅटर कोर्टात गेल्यामुळे आपल्या अपॉइंटमेंट अडकलेल्या आहेत. जर कोर्टात गेला नसता तर इतर 25 फेब्रुवारीला किंवा त्याच्यानंतर आपण दुसरी यादी 11 जुलैला लावली त्या यादीप्रमाणे आपण जॉईन झालो असतो. न्यायालयात कुठल्याही जसं आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची रिक्रुटमेंट असेल किंवा कुठल्याही पदभरतीची कार्यवाही असेल अशा वेळेला कोर्टात जर प्रकरण गेलं तर त्याला प्रशासन आपल्या परीनं जे काही कोर्टासमोर भूमिका मांडायची ती मांडत असते आणि प्रश्न सुटत असतो. बऱ्याच केसेसमध्ये न्यायालयीन प्रक्रिया ज्यावेळेस येते त्यावेळेला तुमच्या किंवा आमच्या प्रशासनाच्या हातात किंवा उमेदवाराच्या हातामध्ये ती बाब राहत नाही. कोर्टाच्या अधीन राहून ते कामं पुढे चालत राहतात. आता आपल्याला माहित आहे मागच्या वर्षामध्ये औरंगाबादला ही मॅटर चालू होतं. मुंबईला मूळ मॅटर सुरू असल्यामुळे ती शिफ्ट झालेला आहे आणि कोर्टाला जे अपेक्षित असणारं जे ॲफिडेव्हिट होतं ते ॲफिडेव्हिट सुद्धा 7 मार्चला झालेलं आहे. 21 मार्चला सुनावणी होणार होती. 21 मार्चची सुनावणी दुर्दैवाने बेंच बसत असल्यामुळे सुनावणी झाली नाही. काल 24 तारखेला रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं कुंभकोणी साहेब आहेत, तुमच्यातलेच काही इंटरव्हेनर मुलं आहेत, त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आणि कोर्टाने 7 एप्रिलला दुपारी 3:30ची वेळ दिलेली आहे. कालच या विषयावर जसं हायकोर्टमध्ये कुंभकोणी साहेब असतील किंवा इंटरव्हेनर असतील यांनी त्यांच्या बाजूनं लवकर तारीख मिळावी आमचा प्रश्न सुटावा यासाठी कोर्टाला सांगितल्याप्रमाणे कोर्टाने दिलं. त्याचबरोबर मंत्रालयात उपमुख्यमंत्री महोदयांच्या आणि मंत्री महोदयांच्या उपस्थितीत मिटिंग झाली विधान भवनमध्ये. त्या मिटिंगमध्ये देखील हा प्रश्न कसा सुटेल या दृष्टीनं काय करायला लागेल तर त्याच्या एक समोर आलं की आपण रयतचं जे विषय आहे रयत स्वतः कुठेही आडकाठी आणत नाही आपल्याला रुजू करून घेण्यासाठी. कोर्टाने जर स्टे व्हॅकेट केला तरच रयत पदस्थापना देऊ शकते अशी स्थिती असल्यामुळे रयतनं सुद्धा त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये म्हटलंय एकूण व्हॅकन्सीची पोझिशन मांडलेली आहे रयतनं की आपल्याकडे व्हॅकन्सी किती आहे, अनुदानितमध्ये किती व्हॅकन्सी आहे. आपण 801 जण आहोत निवडलेले. 814च्या जाहिरातीपैकी 801 जणांची निवड झालेली आहे 2 राऊंडमध्ये. आता रयतकडे जी व्हॅकन्सी आहे ती याच्यापेक्षा अधिक आहे. पिटिशनरची जर संख्या बघितली तर पिटिशनर जास्तीत जास्त पिटिशनर हे 11वी-12वीचे आहेत म्हणजे जे सीएचबीवर काम करणारे आहेत आणि आपल्या ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या 1ली ते 10वी पर्यंतच्या आहेत. म्हणजे 1ली ते 5वीच्या 13-14 व्हॅकन्सी आहेत, 6वी ते 8वीच्या 350 आहेत, 9वी ते 10वीच्या जवळपास तितक्याच आहेत. म्हणजे जवळपास 801 पैकी 74 केवळ आपले ज्युनियर कॉलेजचे आहेत. उर्वरित जर बघितलं तर ते आपले सगळे 10वी पर्यंतच्या वर्गाचे आहेत. म्हणजे कोर्टासमोर हे पण स्टॅटिस्टिक्स गेलेलं आहे की नेमके पिटिशनर कोणत्या ग्रुपमधले आहेत आणि आपण रयतमध्ये निवड झालेले पवित्रचे कोणत्या ग्रुपचे आहेत. जर त्या रेकॉर्ड टेबलकडे जर गेलं तर कोर्टाला देखील हे क्लिअर होईल की ही जी व्हॅकन्सी आहे ती व्हॅकन्सी क्लिअर व्हॅकन्सी आहे आणि याचा आणि पिटिशनरचा फार संबंध नाही. पिटिशनर मॅक्झिमम 1100 पिटिशनर जे आहेत ते ज्युनियर कॉलेजचे आहेत आणि आपल्या रयतमध्ये निवड झालेले 74 पोर्टल मार्फत उमेदवार आहेत ज्युनियर कॉलेजच्या. आता जसं सरांनी काल 2 मिटिंग झालेली आहेत त्या मिटिंगच्या अनुषंगाने 7 तारखेला अटॉर्नी जनरल साहेबांना उपस्थित राहण्यासाठी विनंती शासन करत आहे आणि मंत्रालयात तुमची टीम गेलेली आहे. सरांनी यांना सांगितलं की तुम्ही मंत्रालयात तुमचे जे काही गेलेले आहेत महाजन साहेबांची भेट घ्या, त्यांच्याकडूनही तुम्हाला अपडेट मिळतील काय स्थिती आहे. त्या अपडेटवरूनही आपल्याला पुढे ठरवता येईल काय करायचं आहे. समजा 7 तारखेला जर नाही झालं तर शासनाला वेगळा अजून विचार करावा लागणार आहे. जो विचार जसा आता सेकंड फेज चालू आहे तर सेकंड फेजच्या अनुषंगाने सुद्धा शासन विचार करू शकेल. मेरिटच्या उमेदवारांना डावळून खालच्या उमेदवाराला कोणीही प्रशासन असा विचार कधीही करू शकणार नाही. कोर्टाचा जर स्टे नसेल, स्टे उठल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. कोर्टासमोर दोन्ही बाजू घेऊन जात आहे. मागच्या ॲफिडेव्हिटमध्ये आपण अन्य ठिकाणी पदस्थापना देण्यासाठी परवानगीची पण कोर्टाला विनंती केलेली आहे आणि काल जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकूण कोर्टासमोर स्टॅटिस्टिक्स मांडून एजी साहेबांना उपस्थित राहायला सांगून कोर्टाला निदर्शनास आणून देणार आहे की
म्हणजे 801 पैकी 74 वगळता बाकी सगळे पोर्टल मार्फत निवडलेले आहेत आणि पिटिशनरमध्ये अशा टाईपची संख्या नाही. त्यांची संख्या त्यांच्याकडे जी व्हॅकन्सी आहे, समजा मी सांगितलं 750 माध्यमिकपर्यंतचे आहे, तर 750 पेक्षा अधिक व्हॅकन्सी त्यांच्याकडे आहे. जे पिटिशनर आहेत ते साधारण 150-200 पिटिशनर या 10वी पर्यंतच्या गटातले आहेत. म्हणजे पिटिशनरला घ्यायचं असेल तर पिटिशनरलाही घेता येईल आणि रयतमध्ये निवडलेले आहेत त्यांना पण घेता येईल. परंतु तशी सुद्धा म्हणजे ही वेळ येणार नाही, कारण 2 मॅटर्स स्वतंत्रपणे आहेत. कारण कन्सेंट टर्म प्रमाणे त्या उमेदवाराची प्रथम नियुक्ती ही विनाअनुदानित होणार आहे. विनाअनुदानितला काही कालावधी म्हणजे 5 वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांच्या अनुदानितकडे बदली होते. त्याच्यामुळे दोन्ही मॅटर कोर्टासमोर त्यांनी जे क्लब करून दाखवलेले आहेत ते कोर्टाला हे विषय क्लिअर झाल्यानंतर कोर्ट त्याच्यातून स्टे व्हॅकेट करू शकते. हे सांगण्यासाठी सामंत साहेब आहेत, आपले अतिरिक्त वकील आहेत, सरकारी वकील, आणि ऍडिशनल त्यांना आता एजी सर अपील होणार आहे. ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये. म्हणजे शासनानं ज्या दिनांकाला इश्यू झाले त्या दिनांकापासून रयतचं इश्यू रिझॉल्व्ह व्हावा या दृष्टीनं प्रयत्न करत आलेला आहे. दुर्दैवानं कोर्ट बदलणे, कोर्टाच्या तारखा येणे, पुढच्या तारखा मिळणे, या सगळ्या गोष्टीला त्याच्यातली परिस्थिती पुढे गेलेली आहे. सर